एक दोन आंबे पाडू ना शिस्तीत जाऊ आम्ही. आम्ही सांगून पाडतो बा. मी त्याला 4-5 दिवस झालं बोलतो तुमच्या आंब्यांच्यावर जाणार आहे आंबो चोराला. त्याला वाटतं टिंगल करताय काही करे रे. टिंगली वगैरे येतात नसती मला. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे कॅनेलवर आंघोळ धुवायला. आज रविवार आहे, सुट्टी आहे आम्हाला. चल बबडी, लेट्स गो. आपल्यासोबत आता आकाश देसले ना गणेश पण आहे. तर आज फुल एन्जॉय करू आपण. तशी रोजचीच एन्जॉय करतो का नाही रे? कॅनेल वगैरे काय एन्जॉय झाला, एन्जॉयमेंट झालीच पाहिजे, हे नाही तर. ओके, तर आम्ही आता कॅनेलवर पोहोचलोय अंघोळीसाठी. बॉडी भावाची कशी आहे. पण गण्याने केसले भारी कपले का गण्या. हे जलतात तुझ्या म्हणून, हे जलतात ना म्हणून असं बोलतात त्या केस बरोबर नाही कपलं. So we are in Melbourne. He is our big brother. आंबा चोराला झाला. दोन पाडू फक्त. तर फ्रेंड्स, आम्ही आता आलो सुधुरीच्या आंब्यावर. 1-2च, जास्त नाही. 1-2 आंबे पाडू ना शिस्तीत जाऊ आम्ही. कैऱ्या सॉरी. आणि हा पहिला आंबा तोडलेला अशा प्रकारे. 2 आंबा कापला रे. आंबट लागतात का? आंबट आहेत कैऱ्या. आणि गिरीश कोल्हे दुसऱ्यांच्या आंब्यावर चोरताना. लगभग हा माणूस 7 फूट आहे. आलू खूप सारे कैऱ्यांनी तोडलेला आहे. आंबा कापला. कैरिया आंबे नाही रे बाळा, जे नंतर बनवते मार खाल्ला. तसं आम्ही 1 गोण पण हे केली असती, भरली असती, पण सध्या आमच्याकडे टॉवेलच आहे म्हणून एवढंच पाडलं. असं नाही, दरवर्षी पोरं आंघोळ धुवायला येते जातात त्यांचे आंबे. आम्ही सांगून पाडतो बा. मी त्याला 4-5 दिवस झालं बोलतो तुमच्या आंब्यांच्यावर जाणार आहे आंबो चोराला. त्याला वाटतं टिंगल करताय काही करे रे. टिंगली वगैरे येतात नसती मला. हे तरी पण आम्ही हाताने खुरलत म्हणून तरी एवढंच आहेत का नाही रे. काठी बिटी असती ना बबडी, जाम आणलं असतं का नाही. का नाही हे कोण आला? आनंद नाकवा. तूच हुशार आहेस खरीच. त्यानं बोललं आंबा धुवातात एक कॅरेल मध्ये उडी मारली जाई अकले जाई. तुमची अक्कल समजली इथंच. जसा हा आंबा पूर्ण रिकामा आहे, याच्यात कुठलीच प्रकारची अक्कल नाही, तसं शेळीचा डोकं सुद्धा आहे. वरती आहे. खा दूध.
औरे गावासाठी वरदान ठरलेला असा हा कॅनेल भागसाचा. फ्रेंड्स तर आता आमचे अंघोळ झालेले, मस्त फ्रेश झालोय आम्ही. बबडी कसं वाटलं एवढ्या उन्हात मस्त गारगार पाण्यात अंघोळ धुतलंस? हा रिफ्रेशिंग एकदम फ्रेश. तर मग आता गाडी मी चालवत होतो. एकदा बोलणारे बोलतील, आपण आपले कर्म करत राहावे अशी शिकवण आम्हाला महान असे युट्यूबर विनायक माळे यांनी दिली. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आता भविष्य बनवण्याच्या प्रयत्नात आहोत. एकदम छान. आणखी एक असा क्षण आणि असा दिवस घेऊन येऊ पुन्हा एकदा. यस ब्रो. उंदीर. फ्रेंड्स तर आता आम्ही चाललोय शापूरला मंचुरियन खायला. अमन शेटच्या सोबत बर्गर खायला चाललोय. अमन शेटच्या सोबत बर्गर करतात ना. आता बोललाय मला माहित नाही. ठीक आहे हे बाहेर येतील. आम्ही चाललोय शापूरला. संध्याकाळी बाजारात चाललं म्हणजे जय श्रीराम. इथचा ब्लॉग चालू होता का आणि तिथल्याच मध्ये फ्रेंड्स. तर आम्ही आता आपण दादाला चप्पल घ्यायला आले. चपलीचं दुकान आहे. नाही तशी नको दाखवू. सेम नको घेऊ आपण माझ्यासारखी. भाऊ तशी नको देऊ रे. अमन शेट ऑफिस बरोबर झालंय का तुमचा? बरोबर आहे का? अमन शेटचा ऑफिस अमन साहेबांचा. हा आपला प्रिंटर. ओके. आपल्याला पैशाचा नोटा भेटतात 500 रुपये पर पीस. पर प्रिंट 500 रुपये. भाई येतो इथं PWD मध्ये कामाला. आणि आपण तहसील तलाठी ऑफिस मध्ये. ऐक ना काय सध्या जिंदगी एकदम आरामात चालली आमची. सध्या आमची जिंदगी एकदम मस्त चालू आहे. शापूरमध्येच कामाला यायचं मस्त. काय रे मस्त सुट्ट्या जेवढ्या गव्हर्नमेंटला सुट्ट्या आहेत तेवढ्या सुट्ट्या आहेत आम्हाला. आणि व्लॉग बनायला पण मस्त टाईम भेटत आहे. पैसा बिसा सगळं एकदम मस्त म्हणजे भागताय आमचा सगळं. जिम वगैरे एकदम आरामात मजा मस्ती फुल धमाल. बरोबर या साईडला बसलो बघ. म्हणजे मस्त या साईडला ये बंधू पण परत मग दिसणार नाही. मग परत मला बोलशील. हे बघ दिसतंय का? तर आम्ही आता मस्त भाऊजी चायनीज सेंटरला आलोय. चायनीज खायला. तसं कधी आम्ही खात नाही लवकर. नाही अमनच्या जोडला असल्यावर बर्गरची सवय आम्हाला तशी खायची. काय खायला आहे का शिवे सोडून? हा काय स्प्राईट जाण पाहुण्यानं आणलेला देते आम्हाला. जा ना बॉटल आण. रील स्टार हेअर स्टार. बघ ना मी गेलो तर लगेच थंड्याची बॉटल आणते पाहिजे. त्याला दे ना. अगं थंडा आहे थंडा. हे बघ इकडं. इथूनच सोय नको पडू आम्ही. ओके तर फ्रेंड्स आता आम्ही चाललोय पालेरीला हल्दींसाठी. तर आता मस्त तयारी वगैरे झाली माझी. आणि आता आम्ही निघतोय लगेच पालेरीला जायला. क्रिकेट प्रेमी. ओके फ्रेंड्स तर आम्ही आता पोहोचले पालेरीला. कशी होय भले हो हर्षल हो आम्ही सगळे.
तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत गुड नाईट.